मनीषाताईंनी अतिशय स्पष्ट सांगितलं, की ती अब्दुल सत्तार यांची वैयक्तिक भूमिका होती. ती शिवसेनेची अधिकृत भूमिका नव्हती. जसं तुम्ही सांगितलं, की अब्दुल सत्तार यांना त्यांच्या मुलाला उमेदवारी हवी होती. पण शिवसेना पक्षामध्ये प्रत्येकाच्या मुलाला लगेच संधी मिळते असं नाही. ते मेरिटच्या बेसवर निर्णय घेत असतात. कदाचित ती जागा संभाजीनगरची शिवसेनेला सुटली असती, तरी अब्दुल सत्तार यांच्या मुलाला संधी मिळालीच असती अशी नाही. मुलाला उमेदवारी मिळाली नाही म्हणूनची खदखद कदाचित त्यांनी महायुतीवर काढली असेल, भारतीय जनता पार्टीवर काढली असेल. परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक होईल. त्यांची शिवसेनेवर अन्याय झालेला नसतो. महायुतीमध्ये आम्ही एकत्र आहोत. ठीक आहे, ठीक आहे. मनीषाताई, तुमचं सुद्धा असं पूर्णपणे मत आहे की शिवसेनेवरती अन्याय झाला नाही, कारण महेंद्र दळवी कालच होते झिरो आवरवरती लाईव्ह आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की जुईली दळवी यांचा अर्ज कुठल्याही परिस्थितीमध्ये ते मागे घेणार नाहीत. पण आज त्यांनी तो घेतलाय. नाही, बघा कसं आहे की मी जसं म्हटलं की घरामध्ये प्रत्येकाला काय, आधी महायुती आहे, सगळे पक्ष इतके बलाढ्य आहेत. भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना एवढी मोठ्याने आता फोफावते सगळीकडे. सतत आमच्याकडे नवीन नवीन लोक येत आहेत विविध पक्षातून. त्यामुळे या आकांक्षा, अपेक्षा या वाढत असतात आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं. आता तिकडे संजय केणेकर आहेत संभाजीनगरचे, त्यांना 1.5 वर्षाची 13 महिन्याची टर्म मिळाली. ते सुद्धा तिकडे नाराजच आहेत. तर असं हे नाराजी नाट्य हे चालू राहतं. आणि जेव्हा हे बघा, पूर्वी प्रत्येक पक्षाचं स्वतंत्र सरकार आलेली आहेत, परंतु आता अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये ही युतीची सरकार येत आहेत आणि त्यामुळे वाटपामध्ये अनेक वर्ष एखाद्या पक्षावर अन्याय होतो किंवा दुसऱ्या पक्षावर अन्याय होतो, परंतु त्यातनं नेते मंडळी मार्ग काढतात. पण मनीषाताई, पुन्हा एकदा मी मुद्द्याकडे तुम्हाला आणते. या क्षणाला फक्त वाटाघाटी किंवा विधान परिषदेची जागा या संदर्भातला हा मुद्दा नाहीये. कुठेतरी पक्षाची पूर्णपणे मुस्कटदाबी केली जाते, पक्षाचं अस्तित्व भविष्यामध्ये धोक्यात येईल अशा पद्धतीने एखादा जेव्हा नेता बोलतो तेव्हा त्याचा अर्थ वेगळा असतो. त्यामुळे शेवटी तुमच्यासाठी सत्ता महत्वाची असणार आहे का पक्ष महत्वाचा असणार आहे, पक्षाचं अस्तित्व महत्वाचं असणार आहे? नाही, बघा, प्रत्येक पक्षाला आपलं अस्तित्व महत्वाचंच आहे, परंतु त्याही पलीकडे महाराष्ट्रामधलं हे जे सरकार आहे ते जनतेसाठी काम करणार आहे, शेतकऱ्यांसाठी काम करणार आहे. आणि त्यामुळे ओव्हरऑल जे काही एक महाराष्ट्रासाठी भलं व्हावं आणि त्यासाठी कधी कधी एकाला त्याग करावा लागतो, कधी दुसऱ्याला त्याग करावा लागतो. आणि त्याग करता करताच ही महायुती असो, कुठलीही आघाडी असो, ही पुढे जात असते. आणि त्यामुळे समजुतीची भूमिका घ्यावी लागते. जसा आता रायगडचा विषय असेल तर निश्चितच आमचा क्लेम तिकडे आम्ही ठेवून आहे. आमचे तिकडे आमदार आहेत 3. आणि हे बघा, हे जोपर्यंत त्याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत हे अपेक्षा व्यक्त करणं हे चालू राहील.